अजून काही विचार कर. बानू, निघायचं? वाईज बघ ग जरा, कोण हाय ते? कुठं ग? कोण हाय? अगं बाणाईच चालल्यात जणू. वय की ग, पर अंगावरचं दागिने कुठे गेल्या तू? अगं अंगावर दागिने नाही ती, भरभरी कपडे बी नाहीत आणि पायात बी काय नाही आहे. असं अनवणी कुठे चालले असतील बानूबाई? मला तर वाटतं या त्या जेजुरी सोडून चालल्या ते. म्हाळसाताईच बोलले असतील काय बाई. त्यांचा राग तर ठावच आहे समजेस नाही. अरे बर कुठं निघाले असत्याल? अरे जेजुरी सोडून चालल्या ती गो. ती आवाज ठाव कसेल काय? तुलाच ठाव, मला नाही वाटत त्या देवासने हाय समजा ठाव असेल का? अरे त्यासनी समजा ठाव असतं तर देव नसते आले काय बानूबाईसने थांबवाया. होय ना, ते खरंच आहे. बानू तिच्या जेजुरीतल्या वाड्यातून बाहेर पडली आहे. ती आता जेजुरी सोडून जाणार. खंडेराय बानूला वाचवू शकणार नाही. माझ्या मायावी शक्ती आता अधिकच बलशाली झाल्या आणि माझ्या त्या मायावी शक्तींपुढे बानू काहीच करू शकणार नाही हे मला ठाऊक आहे. मला ही संधी सोडता कामा नये.
हीच योग्य वेळ आहे माझा प्रतिशोध घेण्याची. आता काय करशील खंडेराय? आता काय करशील? तू मला अडवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मी माझा प्रतिशोध घेतल्याशिवाय राहणार नाही. या दैत्य कुळाला आता पुन्हा चांगले दिवस बघायला मिळणार आहेत.